कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील हा जो ई प्रभाग आहे, या ई प्रभागाची अतिशय वाईट परिस्थिती आहे। कल्याण ग्रामीण बदलत आहे, इथे विकासाची कामं होत आहेत, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या झूट आहेत। इथे परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे, सगळीकडे कचऱ्याचं साम्राज्य झालेलं आहे, इथे कोणीही लक्ष देत नाही आहे। इथले जे SI आहेत लांडगे साहेब, त्यांना मी स्वतः विनंती केली की साहेब या विषयाकडे आपण गांभीर्यपूर्वक लक्ष घाला आणि हा कचऱ्याचा प्रश्न आहे हा आपण कायमस्वरूपी मार्गी लावा, पण त्यांनी अजूनपर्यंत इथे लक्ष दिलं नाही। त्यांना मी सांगितलं की मी CMOला कंप्लेंट करेन, इथे जर ऐकत नसतील महानगरपालिका तर मी CMOला कंप्लेंट करेन, परंतु तरीसुद्धा त्यांना काही फरक पडत नाही, कारण त्यांच्यावरती कोणाचा वरद असतं आहे मला माहिती नाही। तसंच जे प्रसाद सर आहेत उपायुक्त आपले कल्याण डोंबिवली महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाचे, त्यांनासुद्धा मी व्हिडिओ पाठवला होता की साहेब तुम्ही ड, फ आणि ग या 3 प्रभागांमध्ये जे स्वच्छ प्रभाग आहेत, नीटनेटके प्रभाग आहेत, त्या प्रभागांमध्ये तुम्ही कॉन्ट्रॅक्टर नेमला, परंतु तुम्ही जर कल्याण ग्रामीणमध्ये हा कॉन्ट्रॅक्टर नेमला असता आणि इथली परिस्थिती जर त्यांनी सुधारली असती तर इथली परिस्थिती बदलली असती तर फरक पडला असता आणि आपण समजू शकलो असतो की खरंच कल्याण डोंबिवली महानगरपालिका ठेकेदारांसाठी काम करत नाही आहे। ही महानगरपालिका लोकांसाठी काम करते, ज्यांच्या करातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो अशा लोकांसाठी आपण काम करत आहात असं इथे चित्र निर्माण झालं असतं, परंतु तसं काही इथे चित्र दिसत नाही आहे। आणि या कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील ई प्रभागाची अतिशय अशी वाईट परिस्थिती आहे, इथे कोणीही लक्ष देत नाही आहेत। माझी विनंती आहे सर्व महापालिका आयुक्त आणि उपायुक्त तसेच सर्व लोकप्रतिनिधींना विनंती आहे की आपण या विषयामध्ये गांभीर्यपूर्वक लक्ष घाला। लोकांचा घरात गणपती येणार आहेत, 4 दिवसावरती गणपती आलेत आणि या परिस्थितीमध्ये आपण इथे गणपती बसवणार आहात का? कचऱ्याच्या साम्राज्यामध्ये आपण इथे गणपतीचा उत्सव साजरा करणार आहोत का? तर ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आम्ही सातत्याने जेव्हा व्हिडिओ बनवतो, प्रश्न मांडतो इथले, तेव्हा मला सांगण्यात येतं की तू आपल्या शहराची इथे विटंबना करतोस, कारण इथल्या तुम्ही व्हिडिओवरती सोशल मीडियावरती जेव्हा व्हिडिओ टाकतात तेव्हा तो व्हिडिओ सगळीकडे जातो, परंतु आम्हाला अशी इच्छा नसते आणि मी गेल्या 6 महिन्यामध्ये असे व्हिडिओ बनवले नाहीत की मला पण वाटत होतं की बाबा आपण खरंच आपल्या शहराची बदनामी होऊ नये या दृष्टिकोनातून मी व्हिडिओ बनवत नव्हतो, परंतु मला मजबूर केलं या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि त्यामुळे मला आज हा व्हिडिओ टाकावा लागत आहे। कडू बोल वृत्तवाहिनी, सत्याचा कडवट आवाज।